नमस्कार. गोंधळ चित्रपटासाठी फार आनंदाची बातमी होती गोंधळच्या टीमसाठी. सो नुकत्याच पार पडलेल्या EFI 2025 इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये गोंधळ चित्रपटाला बेस्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र आणि मराठी सिनेरसिकांसाठी फार ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण EFI ज्यावेळेसपासून सुरू झाला गेली 56 वर्षामध्ये एकदाही हा सन्मान मराठी चित्रपटाला मिळालेला नव्हता. आणि त्याच प्रकारे भारतीय सिनेमाला सुद्धा 2019ला जलीकट्टू या चित्रपटानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळालेला नव्हता. त्यामुळे ही बातमी तुमच्याबरोबर सिने रसिकांबरोबर शेअर करताना आम्हाला फार आनंद होतोय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे EFI 2025 फार सुनियोजितपणे आणि यशस्वीरित्या आणि धूमधडाक्यात पार पडलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि गोवा गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त प्रयत्नाने दरवर्षी हा महोत्सव जो आहे तो आयोजित केला जात असतो. आणि ज्यावेळेस गोंधळ चित्रपटाची स्क्रीनिंग इथे आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये ज्यावेळेस ऑडिओमध्ये 300 लोक बसलेले होते, त्याच वेळेस 300-350 लोक बाहेर वाट बघत होते की कोणाचं तिकीट कॅन्सल होते कारण त्यांना संधी भेटते का आतमध्ये बसण्याची. पण तसं होऊ शकलं नाही कारण पूर्ण ऑडी पूर्ण भरलेली होती. मी मराठी सिने रसिकांना आवर्जून सांगेल की हा सिनेमा अजूनही शो काही हाऊसफुल चालू असल्याने आजही थिएटर्समध्ये टिकून आहे. आणि तुम्ही आजच जर तुम्ही सिनेमा बघितला नसेल तर लवकर जाऊन सिनेमागृहात जाऊन बघा, कारण हा सिनेमा OTT वरती लवकर येणार नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी कोणी सिनेमा बघितला असेल ते आजही आवर्जून सांगतात की हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे, हा OTTवर बघण्यासारखा नाही. आणि हा सिनेमा आता जगभर भ्रमण करणार आहे वेगवेगळ्या मोठ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. त्यामुळे जरी सिनेमा हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नसेल तरी जिथे असेल तिथे ओला, उबर, ट्रेन जिथून जाणं शक्य असेल तिथून जाऊन बघा. त्यामुळे कसली वाट बघताय? बुक माय शो आत्ताच ओपन करा किंवा डिस्ट्रिक्ट ॲप आत्ताच ओपन करा आणि लवकरात लवकर हा सिनेमाचा जाऊन आस्वाद घ्या. धन्यवाद.